प्रेक्षकांनो, आपण बघतोय की या पोटेसरांनी अभिरामला घरी जाऊन आराम करायला सांगितलंय। अभिराम घरी जातो, पण जाताना बयोशी बोलत असतो। बयो म्हणत असते, अभिराम तू उगाचच मारामारी केलीस, बघ केवढ्याला पडलं असतं ते। पण आता ते अभिरामचे वडील येऊन बयोला खूप बोलतात आणि अभिरामला सुद्धा, आणि त्याला म्हणतात तुझ्यावरती जे कर्ज काढलंय ना त्याचं काहीतरी चीज कर, डॉक्टर बन, नाहीतर आम्हाला घरदारं विकावे लागतील। चल आता एवढं सगळं होऊन या पोरीशीच बोलत बसलायस का? आणि ते अभिरामला घेऊन जातात। इरा आता लगेच बयोला टोमणे मारायला लागते वर्गात आल्यावर। बघा बघा, हिरोला वाचून हिरोईन आली आहे, थकली असेल बिचारी, खुर्ची द्या तिला। पण आरव मात्र अगदी आपुलकीने बयोजवळ बसतोय क्लासमध्ये आणि चौकशी करतो, तुला बरं आहे ना बयो, तुला काही लागलं नाही ना? इरा म्हणते तिला काय होणार आहे, काय धाड भरणार आहे, नाटकं करते ती। पण बयो आरवला म्हणते नाही दादा, मला काहीच झालेलं नाहीये। तेवढ्यात लेक्चरर येतात ह्यांचे, म्हणून मग आरव जागेवर जाऊन बसतोय, पण बयो मात्र सतत त्याच विचारात आहे शुभमकरांच्या। आणि अचानक आता वर्गामध्ये कोणीच नाही असं दाखवलं प्रेक्षकांनो, कदाचित लेक्चर झाला असावा। आता बयो मनाशीच बोलत असते, काही झालं तरी बाबांचा शोध घ्यायलाच हवा। रमाकांत काकाने मुद्दाम गुंड पाठवले माझ्यावर, म्हणजे माझ्यावर हल्ला करायला। आता आरव म्हणतो, बयो मगाशी बोलता आलं नाही, पण खरंच ग तुला काही त्रास तर नाही ना झाला? ती गुंड कोण होती, तू ओळखतेस का त्यांना? बयो विचार करते, रमाकांत काकाचं नाव घेतलं तर घरात भांडणं होतील, नको सांगायला। म्हणून बयो म्हणते नाही रे दादा, मी नाही ओळखत त्यांना। पण आरव आता बयोला विश्वासात घेऊन सांगतोय की बयो, तुला ना काहीही लागलं तरी तुझा मोठा भाऊ आहे, लक्षात ठेव। हे बघ, ही मुंबई आहे, तू एवढ्या मोठ्या शहरात आली आणि मी तुझी साथ देऊ शकलो नाही, या गोष्टीचं मला फार वाईट वाटतंय ग। एक गैरसमज होता माझ्या मनामध्ये, पण आता सगळे गैरसमज दूर झाले। तेव्हा तुला काहीही मदत लागली तर माझ्याकडे ये हं बयो, येशील ना? बयो म्हणते, हो रे दादा, नक्कीच येईल मी, माझा आरव दादा माझ्या वांगडा आहे, मग मला काय टेन्शन आहे, आता माझी सगळी संकटं सोपी होऊन जातील। आरव बयोला म्हणत असतो की बयो, हा मोठा भाऊ कायम तुझ्या पाठीशी असणार आहे, आता लक्षात ठेव हं। आणि त्याने बयोचा हात हातात घेऊन तिला एक विश्वास दिलाय की तिला आता टेन्शन घ्यायची गरज नाही आहे। छान दाखवलाय हा सीन त्यांनी। आणि आता हा जो अभिराम आहे ना, तो बयोचा फोटो बघत असतो, तो अखंड बुडाला आहे बयोच्या प्रेमात। आणि तो म्हणत असतो, सरस्वती कशी आहेस ग तू, शोषिक असली तरी किती शूर आहेस तू। आणि त्याला एकदम तीच दिसायला लागते समोर, त्याला असं वाटतं की भास तर होत नाही आहे ना, पण बयो त्याचं घर शोधत येते तिथे, त्याला बरं आहे की नाही ती विचारपूस करायला आली आहे। अभिराम तिला बघून खाली येतो आणि म्हणतो, काय कोकण कन्या एक्सप्रेस, इकडे कुठे आज वाट चुकलात? बयो म्हणते, अरे तुलाच भेटायला आले, बरं आहेस ना रे तू? अभिराम म्हणतो, हो अगं सरस्वती, मी बरं आहे। आता तेवढ्यात अभिरामचे वडील येतात आणि म्हणतात, काय रे, काय चाललंय तुमचं? छान छान, एवढं सगळं होऊन पुन्हा या पोरीशीच भेटलाय ना तू, या पोरीलाच भेटलाय ना? आता बयो काहीतरी बोलत असते, तेव्हा ते म्हणतात, ए तू चुप बस ग मुली। अरे अभिराम, तुला काही कळतं की नाही, ही मोलकर्णीची पोरगी धुणं भांडे करून तिचा दिवस घालवते, तू अशा पोरींच्या मागे मागे करणार आहेस का? तुला डॉक्टर व्हायचंय, तू विसरतोयस का? हे बघ, हेच उद्योग करत राहिलास ना तर मागे पडशील एखाद्या वेळेला। आणि ये मुली, माझ्या मुलाच्या मागे मागे करायचं नाही, सांगून ठेवतोय तुला, हे तुझे असले धंदे मी खपवून घेणार नाहीत। आणि ते अभिरामवर ओरडतात, चल अभिराम वरती, आता चल पटकन। आता बयोला खरं तर खूप वाईट वाटलंय, कारण ते बरंच काही बोललेत बयोला की हिच्या आईचा ना बापाचा पत्ता, अशा पोरीशी बोलतोस का वगैरे वगैरे। आता ही जी अंकिता आहे ना प्रेक्षकांनो, ती उगाचच त्या इराचं कौतुक करत असते की ती इरा कसली भारी टोमणे मारते ना, बयोला काय टोमणा मारला ना तिने। आता येताना बसते, हळू बोल ना गे, ती बयो ऐकेल ना। आता अंकिता म्हणते, ए तू काय मला सांगतेस ग, तुझा भोंगा तर नेहमीच चालू असतो। हेतल म्हणते, अगं बाई तू हळू बोलणे, मला फार भीती वाटते त्या बयोची। आता ती अंकिता म्हणते, ए काय घाबरतेस, तू सिनियर आहे ना? आणि ती म्हणते, हो हो मी खरंच सिनियर आहे। आणि बयो काठी घेऊन आली आहे। मग हेतल घाबरते आणि म्हणते, ए शुक शुक, चल जा बाजूला, मी घाबरत नाही हा तुला, हे बघ मी तुझी पोलीस कंप्लेंट करेल, मोकल काकूला नाव सांगेन। बयो म्हणते, अगं मोकल काकूला कशाला नाव सांगते, त्यांना माझी दोन्ही नावं माहिती आहेत, आणि पोलीस कंप्लेंट कशाला करतेस? अगं वर धुणं होतं ना, म्हणून मी ते एक राहिलेलं कपडा आणायला गेले होते। तेवढ्यात आता अभिरामचा फोन आलाय आणि तो बयोला सॉरी म्हणतोय, माझे बाबा तुला खूप बोलले ना ग बयो। आता बयो म्हणते, अरे अभिराम चालायचंच, शेवटी ते वडील आहेत, काहीही बोलले तरी त्यांच्या पोटात माया असते रे। अभिराम म्हणतो, अगं पण ते तुझ्या आईवडिलांबद्दल पण बोलले, तुला मोलकरीण म्हणाले, मला वाईट वाटलं ग, तू पण हर्ट झाली असशील ना? बयो म्हणते, अरे त्यात काय हर्ट व्हायचंय, कामच आहे ते माझं, आणि मोलकरीण असले म्हणून काय झालं? अरे मी पण माणूसच आहे ना, मी कष्ट करून माझा चरितार्थ चालवते, 2 पैसे कमवते, त्यात कसली लाज आली? आणि माझं काम आहे ते, मी काय चोरी थोडीच करते। हो पण ते माझ्या आई वडिलांबद्दल बोलले त्या गोष्टीचं मात्र मला वाईट वाटलं हं। पण तुला माहिती आहे का, माझी आई नेहमी सांगायची,
सगळी माणसं सारखी नसतात. अरे आपण गुलाबाचं फूल घेतो तेव्हा गुलाबाचे काटे थोडी बघतो, आपण काट्यांना दुर्लक्षित करतो ना आणि फक्त पाकळ्याचा सुगंध घेतो. अभिराम म्हणतो हो पण खरंच सॉरी ग माझ्या बाबांच्या वतीने, तुम्हाला भेटायला आलीस आणि असं झालं. बयो म्हणते अभिराम नको लक्ष देऊ या गोष्टींकडे, आणि आपण मित्र आहोत ना, एवढं मैत्रीमध्ये चालायचंच. आता त्यांनी फोन ठेवलाय उद्या भेटू म्हणून. आता सुमन बघते तर पहाटे पहाटे कोणीतरी आलंय. ती दरवाजा उघडते तर बयो मॅडम सुंदर असं मेकअप करून सकाळीच दारात हजर असतात. सुमन तिच्याकडे बघतच राहते प्रेक्षकांनो, आणि खरंच बयो खूप गोड दिसते. सुमन पण तेच म्हणते की बयो कसली गोड दिसतेस ग तू, आणि एवढ्या सकाळी सकाळी का आलीस तू? अगं तुला काही झोप बीप आहे की नाही? रात्री पण उशिरा झोपतेस, अभ्यास करतेस, कामाला येतेस. बयो म्हणते अगं आत्या असं कसं झोपून चालेल, आज घट बसणार आहेत ना, बघ मी सामान आणलंय सगळं. सुमन म्हणते बाय बयो, तुला कसं ग कळलं आज पूजेचं? तेव्हा बयो म्हणते आत्या हे काय सांगायला हवं, पूजा तर करायलाच हवी ना, देवीची पूजा आहे. तर दोघीजणी किचनमध्ये येऊन कामाला लागताय. लगेच गौतमी येते म्हणते काय ग तुझं काय सकाळी सकाळी कसं काय आलीस इकडे सकाळी? बयो म्हणते ते इराच्याई आज घट बसतात ना, तर पूजा करायला हवी. आता गौतमी म्हणते काय तुझा काय संबंध आहे पण या सगळ्याशी? लगेच सुमन म्हणते अगं असं काय करते वहिनी, मीच बोलवलं तिला इथे, आणि तू पण आंघोळ करून रेडी हो, आपण पूजा करूयात. आता गौतमी म्हणते ए मला सल्ले द्यायचे नाही मी काय करायचं काय नाही. आता बयो म्हणते असं काय करता इराच्या आई, अहो देवीची पूजा केली ना तर घरात वातावरण प्रसन्न राहतं, तुमच्यावरची संकट पण दूर होतील. आता लगेच गौतमी म्हणते माझं भलं बुरं मला कळतं, तू नको शिकूस. सुमन म्हणते वहिनी जा की ग आंघोळ कर. आता गौतमी म्हणते ठीक आहे पण आता ह्या घरातली सगळी कामं आधी व्हायला हवी, मग काय ते करा. सुमन म्हणते हो बाई हो सगळी कामं होतील, तू जाऊन आंघोळ तर कर आधी. आणि सुमनने एक छान म्हण म्हणली आहे गौतमीसाठी, काहीतरी चोर चोर आहे आडोसा आणि फिरतोय पारोसा असं काहीतरी म्हटली ती, पण भारी म्हण वाटली आहे, मला आवडली ती. आता बयो हसायला लागते. सुमन तिला विचारते काय ग बाई तुला काल कुठे लागलं नाही ना? बयो म्हणते नाही ग आत्या नाही लागलं. आणि सुमन मग विचारते दादाचा काही पत्ता लागला का ग बयो? बयो म्हणते नाही न ग आत्या अजून काहीच पत्ता लागत नाही आहे. त्यात रमाकांत काका आता असं म्हणून ती थांबली आहे. सुमन म्हणते काय ह्यांनी काही त्रास नाही ना दिला तुला? आता बयोला वाटतं नको नको सांगायला नको, आणि इथेच त्यांनी हा रिव्ह्यू पूर्ण केला आहे. पुढे आपण बघतोय प्रेक्षकांनो जरा प्रोमो धक्कादायक दाखवला आहे त्यांनी. अचानक बयोला असं वाटायला लागतं की स्टोरूममध्येच आपले बाबा आहेत, आपण तिथे जाऊन शोधूयात. आणि यांनी चक्क गौतमीला सांगितलं आहे ते सगळं. आता गौतमीला सांगितल्यावरती थोडीच तिथे शुभंकरला ठेवणार आहे, पण तिने या तिघांना तिथे नेलं आहे की चला तुम्हाला दाखवते मी तुमचा बाबा स्टोरूममध्ये आहे की नाही. आणि स्टोरूम उघडल्यावरती यांना सगळ्यांना धक्का बसला असं दाखवलं आहे, पण मला नाही वाटत शुभंकर सापडले एवढ्या लवकर रिव्हील करतील. काय वाटतं तुम्हाला प्रेक्षकांनो? कमेंट करून कळवा हं, आणि प्लीज चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.